ग्लोबल वार्मिंग का संकट हमारे सर पर मंडरा रहा है और वर्तमान कांग्रेस सरकार पेट्रोल, डीजल, केरोसिन और रसोई गैस की कीमतों में बेशुमार वृद्धि कर रही है, जिसके चलते ग्रामीण जंगल की कटाई करने पर विवश हैं। ऊपर से कंक्रीट के जंगल दिन ब दिन बढ़ते जा रहे हैं, जिससे प्रकृति विनाश के कगार पर है और भविष्य में ग्लोबल वार्मिंग का संकट हमें निगले बिना नहीं रहेगा। ऐसी परिस्थितियों में इन सब से बचने के लिए हर इंसान ने कम से कम एक पौधा लगाने की जरूरत है और इसी जरूरत को देखते हुए शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत पुरोगामी युवा संगठन सोमटने द्वारा सोमटने माध्यमिक विद्यालय के प्रांगण में वृक्षारोपण कार्यक्रम का आयोजन किया गया था। सोमवार को आयोजित इस कार्यक्रम के लिए शेका पक्ष सचिव मंडल के सदस्य MC पाटिल, पुरोगामी युवा संगठन के अध्यक्ष अतुल पाटिल, भाताण ग्राम पंचायत के पूर्व सरपंच कृष्णा गाताड़े, सोमटने ग्राम पंचायत की सदस्य संगीता पोपेटा, अमृत मुंढे, विशाल पाटिल, महेश दिघे, रविंद्र पाटिल आदि गणमान्य सहित स्कूल के प्रधानाचार्य गजानन ठाकुर, अध्यापक, सोमटने ग्रामवासी तथा विद्यार्थी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर MC पाटिल ने उपस्थितों को संबोधित करते हुए पर्यावरण संरक्षण की जरूरतों को उपस्थितों के समक्ष रखा। पुरोगामी युवक संघटना शाखा सोमटनेच्या वतीने अध्यक्ष अतुल पाटील यांच्या माध्यमातून आज हायस्कूलच्या या पटांगणामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत याची आपल्या सर्वांना कल्पना आहे। बंधूंनो, हा कार्यक्रम अतिशय तातडीने आयोजित केलेला आहे। काल साधारणतः 4 वाजता या कार्यक्रमाची कल्पना आमच्या अतुल पाटील यांना सुचली। अतुल पाटीलांनी काल मला 4 वाजता मोबाईल केला आणि सांगितलं का असा पुरोगामी युवक संघटनेचा अध्यक्ष या नात्याने मी कार्यक्रम घ्यायला मागतोय आणि तो लवकरात लवकर घ्यायला मागतोय। मी त्याला सांगितलं का 15 ऑगस्टच्या नंतर आपण हा कार्यक्रम ठेवू तो जसा धूमधडाक्यात करू, परंतु 15 ऑगस्टच्या अगोदर झाला पाहिजे अशी त्याची इच्छा होती आणि त्या इच्छेनुसार आज कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमासाठी अतुल पाटील यांनी जी लागणारी झाडं आहेत ती स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी आणलेली आहे आणि एक युवा कार्यकर्ता म्हणून पुढे यायला मागतो आहे। निश्चितच स्वतःच्या खिशाला झीज घेणारा कार्यकर्ता निर्माण होणे हे जरुरीचे आहे। तो असा झीज घेणारा कार्यकर्ता हा सोमटण्या गावामध्ये तयार होत आहे याचा मला खूप असा आनंद होत आहे।